तमाम आदिवासी मन्नेरवारलू बांधवांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा। आपण 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना काही मनात बाबी माझ्या आल्या, त्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत। देशसेवेसाठी सीमेवर जे जवान आहेत ते कुठलीही जात पात धर्म न पाहता या देशाची सेवा करतात। अनेक वीर जवान आपल्या आदिवासी समाजाची सुद्धा या देशसेवेसाठी प्राणाची आहुती देतात। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले। आज अन्यायग्रस्त आदिवासी स्वतंत्रपणे जीवन जगत असताना जेव्हा संविधानाची मूल्य या देशातील काही राष्ट्रद्रोही लोक तोडतात, तेव्हा मनाला वेदना होतात। ग्रामीण भागाचा प्रवास करत असताना गोर गरीब शेतकरी व ढोर राखी आपला आदिवासी समाज त्यांच्याशी गाठीभेटी घेत असताना सरकार व सरकारी बाबू, भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे हा समाज अत्यंत त्रासलेला आहे। बंधूंनो, अत्यंत वेदनाजनक ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मलकजाम मध्ये जेव्हा मी गेलो, अप्पाराव पेठ मध्ये जेव्हा मी गेलो, चिखलीमध्ये जेव्हा मी गेलो, तेव्हा आदिवासींच्या कुठल्याही सोयी सुविधा या लोकांना मिळत नाहीत। बंधूंनो, आज एक संकल्प आपण घेतला पाहिजे की जेव्हा आपण जन्माने आदिवासी आहोत, आपण आदिम आहोत आणि आदिम असताना सुद्धा आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागत आहे। तर सरकारी व्यवस्था जी लोक कायदे मंडळामध्ये चालवतात, त्या आमदार आणि खासदारांना आता आपल्याला भेटावं लागेल। प्रवीण जेठेवाड व प्रवीण जेठेवाड यांचे सहकारी यांनी एकटं भेटून चालणार नाही, तर संपूर्ण समाज जनता आमच्या सोबत पाहिजे। तेव्हा हा देश 80वा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थाने साजरा केला असं मी समजतो। इंडिव्हिज्युअल आपण जर लढा देसाल, एकटे आपण लढा देसाल, तर या व्यवस्थेशी आपण नाही टिकू शकणार। आपल्याला लढायचं असेल तर सामूहिक दृष्टिकोनातून लढलं पाहिजे। ही लढाई सर्वांची लढाई आहे, फक्त माझ्या एकट्याची लढाई नाही आहे। आज जे माझे सहकारी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मिटिंगा आणि बैठका आणि सभा घेत आहेत, ते सगळेजण समाजाच्या कल्याणासाठी लढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी आदिवासी मन्नेरवारलू बांधवांनी आम्हाला साथ देणं अत्यंत आवश्यक आहे। काही जण म्हणतायत की समाजामध्ये काही गटतट निर्माण झाले। मी 10 वर्षापूर्वी जेव्हा किनवटला आंदोलन केलं होतं, तेव्हा तम्मडवार साहेबांनी, अनिल काका तम्मडवार यांनी मला भरपूर साथ दिली होती। आज ते जग सोडून गेले। मी त्यांच्या अंत्यविधीसाठी, त्यांना शेवटचा वंदना देण्यासाठी मी किनवटकडे निघालेलो आहे। त्यामुळे ज्या लोकांना अन्याय सहन ज्या लोकांनी केला आहे त्यांच्यासाठी मी लढलो, तर तेव्हा हे लोक माझ्या सोबत नव्हते, ज्यांच्याबद्दल तुम्ही सातत्याने काही लोक, विशिष्ट 1-2 लोक जे बोलतात, त्यांना हे माहीत आहे। ज्या लोकांनी दलालांना पोचलं,
या लोकांनी समिती ऑफिसच्या चक्रा मारल्या, या लोकांनी अधिकाऱ्यांना मॅनेज केलं आणि हे लोक अभिमानाने सांगतात की हो हे आम्ही केलं. ह्यांनी भ्रष्टाचार त्या ठिकाणी शिकवला. 10,000 रुपयामध्ये वकिलाची फीस असताना लाखो रुपये वकिलांची फीस यांनी केली. आणि तरीही यांचे जर तळवे चाटायचे तुम्हाला असतील, दलालांचे तळवे चाटायचे तुम्हाला असतील, भ्रष्टाचारी लोकांना पाठबळ तुम्हाला द्यायचं असेल, CBI आणि CIDच्या केसेस ज्यांच्यावर आहे त्यांना जर तुम्हाला पाठबळ द्यायचं असेल तर तुमच्या जिंदगीवर. अन्यायाचा विरोध देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला करायचं आहे की दलालांचे पाय तुम्हाला चाटायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कधी कधी माझे शब्द कडक असतात, परंतु भ्रष्टाचाराचं खत पाणी घालणाऱ्या या लोकांना तुम्हाला वेळीच आवरता आलं पाहिजे. माझं काही नुकसान होणार नाही. मी समृद्ध आहे, समृद्ध परिवारात आहे. जीवन जगण्यासाठी मला जे पाहिजे त्या सगळ्या सुख सुविधा माझ्याकडे आहेत. परंतु मी ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे मी तुमच्याशी हे बोलत आहे. मी प्रत्येक वेळा मी बाजू जी आहे ती खालची बाजू, दुसरी बाजू घेतली, मी कमजोर बाजू घेतली, मी शांत राहिलो. परंतु आता समाजच जर नष्ट होणार असेल तर त्यावेळेस माझ्यासारखा लढवय्या कार्यकर्ता सैनिक बाहेरच येईल. परत एकदा सांगतो, या गटातटाच्या गोष्टीमध्ये पडू नका. कौरव आणि पांडवांची लढाई ही अविरत चालू असेल. प्रत्येक घरात कौरव आणि पांडव असतो, प्रत्येक समाजात कौरव आणि पांडव असतो, प्रत्येक युगात रावण असतो, प्रत्येक युगात दुर्योधन असतो. तो दुर्योधन घरचाच भेदी असतो. तर त्यामुळे अशा दुर्योधना आणि दुःशासनापासून समाजाला वाचवा. मी तुम्हाला आवाहन करतो, आदिवासी मन्नेरवारलू महासंघाची स्थापना 10 वर्षापूर्वी झाली होती, हे सत्य आहे. 20,000 लोकांचं अधिवेशन झालं होतं, हेही सत्य आहे. त्या अधिवेशनामध्ये आपण महासंघाची स्थापना केली होती, हेही सत्य आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून मी हे संघटनही चालवतो, हेही सत्य आहे. त्यामुळे माझ्या संघटनेचं नाव चोरून, गद्दारी करून कोणी उपटसुंबाने दुसरी जर संघटना काढली असेल तर त्यांच्या विचारांना तिलांजली मी देतो. आणि आता सगळ्या समाज बांधवांनी हे गटतटाच्या गोष्टी माझ्यासमोर न बोलता ह्या झेंड्याखाली एकत्र या आणि आम्हाला साथ द्या. आपणास परत एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. आपला प्रवीण अण्णा जेठेवाड.